अरे आई तू हा परा मीचे परा काही दिवस तुझ्या घरी राहू शकते का? मला लहान्या पोरांनी काढून दिलं. निघा माझ्या घरातून. आई परेशान नका हो, चला तुम्ही बसून घ्या. बसा इथं आई. आता सांगा काय झालं. ते आपल्या पोरांनी थांबा आई, मी तुम्हाला पाणी घेऊन येतो. कल्पना एक गिलास भरून लवकर पाणी दी. आई आली. आई आली मग मी काय करू? त्यांना लाज कशी वाटत नाही डबल डबल घरी वापस यायला? कल्पना ही कोणती भाषा तुपली असं बोलायची? मला भाषा घेशा काय शिकू नका. मी त्यांना लय मुश्किलला घरच्या बाहेर काढ होतं आणि त्या परत वर तोंड करून इकडे आल्या का? अरे कल्पना तू देवी सारखी, आता तरी समजून घे ना. देवाची शपथ घेऊन सांगते, तुमच्या भाषेत तुमच्या आईला समजून सांगा आणि पहिलं घरच्या बाहेर काढून द्या. मी जर गेले त्यांच्याकडे तर मग मी लय बोलन त्यांना. अरे या तुला कसं सांगू कल्पना, ती आपली आई आहे. थांबा, तुमच्याच्यानं काय होत नाही. मी जाते, सारखा बाजूला. अरे कल्पना असं नको करू, ऐक तर. तुम्ही हात सोडा माझा, मी जाऊन बोलते त्यांना. आई तू हा कल्पना मीच. हा पोरी तुझीच आई. आई तर सऱ्याच्या सारखंच असतात ना. पोरी दुसरीची आई असली तर तुला काऊन एवढा राग येतो ग? भौतिक मायाकूनच काही कमी पडा असं. तेव्हा पोरग मपलं असं निघलं आणि पोरगी बी अशी निघली.